हबप समर्थ सुभाष महाराज घाडगे कोळेवाडीकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार संजय महाराज पाचपोर यांची कीर्तन सेवा झाली। सुभाष घाडगे महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनास आमदार महेशदादा शिंदे यांनी उपस्थिती लावली। तसेच महाराष्ट्रातील असंख्य वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार यावेळेला मोठ्या सांभाळायचंय। सगळे महाराजांचे भक्त तुम्हाला सांभाळण्याचं काम करतील। असो, सुभाष महाराजांना श्रद्धांजली देत असताना मला सुद्धा फार खेद वाटतो। महाराज, ज्यावेळेला मी यांच्या मठावर गेलो आळंदीला, सुभाष महाराजांच्या फोटोला मला हार दिसला। फार वाईट या माणसाच्या फोटोला इतक्या लवकर हार नव्हता पडायला पाहिजे। हार दिसला पाहिजे, काही सांगता येत नाही। आणि म्हणून असं वाटते आजही प्रत्येक ठिकाणी ते दिसत असतील तुम्हाला। मला तर दिसतात। मी तर त्यांना खूप कमी पाहिलंय, पण मला तर दिसतात। मला दिसतात। त्यांचं हास्य दिसते, त्यांचं पुढे चालणं दिसते। तिथे बसा महाराज असं म्हणणं दिसते। त्यांचं माझ्यासमोर थोडं ठेवणं दिसते। महाराज हा आश्रम आहे, महाराज हे असं करायचंय, महाराज हे दाखवणं दिसते। महाराज आपल्याला ज्या वेळेला मी गेलो त्या वेळेला इतका आदर, महाराज इतका आदर। एखाद्या महाराजांनी एखाद्या महाराजांचा इतका आदर करावा, आदर करा। इतका आदर त्यांच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल आणि महाराज लोकांबद्दल होता। तोच आदर मला आजही या कुटुंबामध्ये शाबूत दिसतो। त्याची उदारता आजही कायम दिसते। ती टिकवण्याची जबाबदारी या कुटुंबाने स्वीकारलेली आहे। पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून प्रार्थना करतो की या मुलांना सांभाळा। या मुलांना सांभाळणं म्हणजे भविष्य, पारमार्थिक भविष्य आपल्या परिसराचं सांभाळण्यासारखं आहे। तुम्ही सांभाळाल, तुम्ही सांभाळताय अशी मला खात्री आहे। प्रभूचरणी सुद्धा हीच प्रार्थना आहे की प्रभू आमच्या सुभाष महाराजांना पुन्हा पाठवा, आमच्या सुभाष महाराजांना इथं पाठवा। वारकरी संप्रदायाची त्यांच्याकडून सेवा करून घ्या, ही शुभकामना प्रभूचरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो। इंचगिरीपंथी आप्पा भाऊ, तुम्हा नित्य स्मरावे, नित्य स्मरावे। आज आपण सर्वजण बहुसंख्येने प्रातस्मरणीय गुरुदेव आदरणीय भाऊंना श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहात। आज महाराजांचं प्रथम वर्ष श्राद्ध अर्थात प्रथम पुण्यस्मरण शब्द संपलेत। हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येईल असं आपल्याला किंचित सुद्धा कधी वाटलं नव्हतं। असं वाटत नाही की भाऊ नाही आहेत। आज महाराजांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण रामायणाचार्य ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार सन्मानित आदरणीय आमचे, ज्यांना मी आमचं कुटुंब आपण सर्वजण गुरुस्थानी मानतो, आदरणीय संजय महाराज पाचपोर आज पहिल्यांदाच कीर्तनाच्या निमित्ताने आज महाराज या ठिकाणी आश्रमामध्ये आले। महाराजांचं कार्य खूप महान आहे, खूप मोठं आहे। महाराजांच्या कार्याकडे बघत बघत आम्ही मोठे होत आहोत, मोठे झालेलो आहोत। लहानपणापासून महाराजांचं सानिध्य आम्हाला लाभलं। आज महाराज या ठिकाणी आले। महाराजांची कीर्तनाची सेवा आपल्याला मिळावी, आपल्या संप्रदायित गावांना मिळावी, आपल्या सप्ताहांमध्ये मिळावी, यासाठी मागचे 8 ते 10 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करत आहोत की महाराजांची कुठेतरी एक तारीख आम्हाला मिळावी। महाराजांचे देशभर दौरे होते। आतापर्यंत महाराजांची तशी सेवा आपल्याला लाभली नाही, पण महाराजांना आनंदीच्या वारीमध्ये सांगितलं की महाराज असा असा प्रसंग आहे आणि आपली सेवा अपेक्षित आहे। महाराजांनी डायरी पाहिली नाही, काही बघितलं नाही। महाराज म्हटले काही असू द्या, मी कीर्तनाला येत आहे। एकदा महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये सर्वजण स्वागत करूया। महाराजांचा पश्चात आपण सर्वजण आदरणीय भाऊंना महाराजांमध्ये पाहत आहोत। महाराज आमच्याच आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत, संकल्प आपल्याला दिलेले आहेत। आपण आषाढी वारीनंतर
त्या संकल्पावरती आपण कार्य करण्यास सुरुवात करणार आहोतच. पुनश्च एकदा महाराजांचं आपण सर्वांनी आभार मानूया. एकदा टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचं पुनश्च एकदा स्वागत करूया आणि महाराजांना विनंती करायची आपल्याला की महाराज जसं आज आपला खऱ्या अर्थानं आत्ता ज्यांनी आपल्या समोर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी भाऊंच्या बद्दल मागं काय बोलावं असं काही त्यांनी ठेवलेलंच नाही खरं तर. परंतु इथं येणारा प्रत्येक श्रोतृवर्ग अतिशय भाऊंच्या जवळच आहे. माझ्या सहित प्रत्येकाला असं वाटतंय की सगळ्यात भाऊ आमच्या जवळचे होते. अशी भाऊ क्रांती करून गेलेली आहेत. करत असताना आणि कीर्तन करत असताना शब्द कधी माझे अडखळत नाहीत. हजारोंना समुदाय असतो, पण आज काय झाले समजत नाही. कारण ज्यावेळेस मी कीर्तनाची तारीख घ्यायचं सगळेताई तर भाऊंना फोन करायचं, भाऊ कोणता दृष्टांत देऊ, काय सांगू. कारण महाराज मी आळंदीतला महाराज नाहीये. माझं संपूर्ण शिक्षण कॉलेज आणि विद्यापीठामध्ये झालं. जगद्गुरू तुकोबारायांवरती संशोधन करत असताना अनेक साहित्यिकांची पुस्तकं मी वाचली आणि ते वाचन करत असताना कशा पद्धतीनं कीर्तन करावं आणि आळंदीकर कशा पद्धतीनं कीर्तन करतात ते आळंदीत न जाता देखील जे कोणी मला शिकवलं असेल ते आदरणीय भाऊ आणि गोरख महाराज गाडगे. महाराज फेटा कसा बांधावा, धोतर कसं नेसावं आणि काय बोलावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय बोलू नये हे त्यांनी शिकवलं. आणि मला या व्यासपीठावरती गादीवरती उभं राहण्याचं धाडस भाऊंनी दिलं. छोट्या मोठ्या अनेक घटना आहेत. कीर्तन माझं असेल तर मी आवडीनं भाऊंकडून फेटा बांधून घ्यायचा, भाऊंपुढे बसायचं, भाऊंनी तो फेटा बांधायचा, सारायचा, टिका लावायचा आणि मग मी कीर्तनाला उभं राहायचं. माझा ठरतोच हात आता की हे भाऊ नाहीयेत, माझं चालतं बोलतं विद्यापीठ हरवलं. कुठली डिक्शनरी पाहून, कुठलं नेटवर्क पाहून, कुठल्या गुगलमध्ये मी अभंगाचा अर्थ सर्च करू. भाऊंना फोन करायचा, भाऊंनी सांगायचं 2 मिनिटात मी सांगतो, 5 मिनिटात सांगतो आणि परत फोन करायचा. महाराज हे बोललं पाहिजे, हे नाही बोललं पाहिजे असं असणारं आमचं चालतं बोलतं विद्यापीठ हरवलं. मी अनेक वक्ते बोलणार आहेत. ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्हा आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं भाऊंना अखेरच्या आदरांजली व्यक्त करतो. भाऊंसारखे महापुरुष त्यांच्या जीवनामध्ये जी क्रांती करतात ती क्रांती ही आहे, काळ सगळ्यांना संपवतो आणि काळ सगळ्यांच्या स्मृतीला विस्मरणात नेतो. परंतु भाऊंच्या जीवनाचा हा पुरुषार्थ आहे की काळानं भाऊंचं पंचमहाभौतिक शरीर एका वर्षापूर्वी आपल्या नजरेआड केलं, परंतु भाऊंच्या स्मृतीला काळ संपू शकला नाही. हा भाऊंच्या जीवनाचा पुरुषार्थ आहे. जेनी केला हा पुरुषार्थ. भाऊंच्यावर किती बोलावं. संजयजी महाराजांसारख्या एका महापुरुषाचं कीर्तन झाल्यानंतर, सागरजी महाराज, विजयजी महाराज बोलल्यानंतर आपण काय बोलावं. खरं तर भाऊ हे आदर्श शिष्य होते. भाऊ हे आदर्श गुरु होते. भाऊ हे आदर्श पुत्र होते. भाऊ आदर्श पिता होते. भाऊ आदर्श बंधू होते. वैकुंठवासी समर्थ सद्गुरू आप्पांचं देहावसान झाल्यानंतर आपल्या अण्णांना, नामदेवरायांना कधीच आप्पांची उणीव भासू दिली नाही. हे भाऊ आदर्श बंधू असल्याचं द्योतक आहे. या परिवारातील कोणत्याही शिष्याला कोणतीही समस्या आली तर आई वडिलांची आठवण येणार नाही, पण प्रत्येक भाविकाला, प्रत्येक शिष्याला ही माझी अडचण एकदा भाऊंच्या कानावर घातली तर माझ्या आयुष्याचा हा आधारवड, माझ्या आयुष्याचा हा आधार वृक्ष निश्चित मला यातून योग्य ते मार्गदर्शन करेल आणि माझं मरगळलेल्या जीवनाला संजीवनी देण्याचं काम माझे श्रीगुरु करतील असा आत्मविश्वास प्रत्येक शिष्याच्या अंतःकरणात भाऊंनी पेरला होता. भाऊ हे तुमच्या माझ्या जीवनाला दुःखाच्या सागरात लोटल्याचं द्योतक आहे. परंतु आदरणीय महाराज म्हटले त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्यावर ही जबाबदारी आहे आणि प्रामुख्यानं या परंपरेवर ही जबाबदारी आहे
की भाऊंना अपेक्षित असलेलं हे अध्यात्म कार्य तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये वाढता पुण्यधर्म केला आणि तो वाढता पुण्यधर्म तुमच्या माझ्याकडून घडावा, या परिवाराकडून घडावा. भाऊ नेहमी म्हणायचे बरं का, भाऊंच्या मुखातलं एवढं वाक्य सांगतो आणि थांबतो. भाऊ असे म्हणायचे, वक्त्याला वेद कळाला नाही तरी चालेल, खरा तर तो कळला पाहिजे, पण नाही कळाला तो फार हरकत नाही. वक्त्याला वेद कळाला नाही तरी चालेल, पण वक्त्याला पुढं बसलेल्या श्रोत्याच्या अंतःकरणातली वेदना कळायला पाहिजे. ज्याला वेदना कळते तो समाजाशी नाळ जोडून राहतो आणि समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीशी नाळ कशी जोडावी हे आदरणीय भाऊंच्याकडून शिकावं. पुनश्च एकदा भाऊंच्या पवित्र स्मृतीला मनपूर्वक ही शब्द पुष्पांजली समर्पित करतो. आणि हे जेव्हा 2 वर्षांनी समाधीस्थ झाले त्यानंतर आमच्या कुटुंबाच्या मागे भाऊच एक पाठीशी होते की दादा आम्ही आहोत. आणि भाऊ, त्यांचं कुटुंब आणि आमचं कुटुंब हे 2 कुटुंब एक जिव्हाळ्याचं संबंध आमच्यात होते. तुम्हा सर्वांना ज्ञात असेलच. आप्पा, किसनप्पा जेव्हा होते तेव्हा मी 10वीत होतो, पण खूप माझे लाड करायचे, खूप प्रेम करायचे. आणि त्याच्यानंतर भाऊंनी पण खूप मला जीव लावला. आमच्या कुटुंबावर सगळ्यांवर लळा होता आणि तोच एक आधार बाबांच्या नंतर एक होता. आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगावचे आमदार आदरणीय महेशदादा शिंदे यांनीही सुभाष महाराज घाडगे कोळेवाडीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनास हजेरी लावली. महाराजांचं मनपूर्वक दर्शन घेतलं आणि घाडगे परिवाराशी चर्चा केली. आता जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे सुभाष घाडगे महाराज यांचं स्मृतीर्थ समाधी स्थळ आहे आणि ते बांधण्याचा भूमिपूजनाचा समारंभ आदरणीय महेशदादा शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि कशा पद्धतीने हे आपल्याला समाधी स्थळ बांधता येईल या संदर्भात गोरक्षनाथ घाडगे महाराज आणि सुभाष घाडगे महाराज यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी तसेच सुभाष घाडगे महाराज यांची भक्तगणाशी चर्चा करत आहेत. समाधी स्थळ कशा पद्धतीने असावं आणि अधिक चांगल्या पद्धतीने कसे बांधता येईल ही चर्चा घाडगे परिवाराशी आणि सुभाष घाडगे महाराज यांच्या भक्ती परिवाराशी करताना महेश शिंदे आपल्याला दिसत आहेत. एक चांगलं स्मृती स्थळ असावं असं एक दादांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि जी काही आर्थिक जबाबदारी असेल ती जबाबदारी उचलण्याचा शब्द आदरणीय आमदार महेशदादा शिंदे यांनी दिलेला आहे. सुभाष घाडगे महाराजांचं एक महाराष्ट्रात नाव आहे आणि त्या नावाला साजेल असं आपण एक स्मृती स्थळ बांधण्याचा त्यांनी मानस व्यक्त केलेला आहे. घाडगे परिवाराशी ते चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत. आणि आज या स्मृतीस्थळाचं भूमिपूजनाचा समारंभ आदरणीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या हस्ते पार पडलेला आहे. एका वर्षाच्या आत हे बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार आणि पूर्णत्वाकडे नेण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. दुसरं पुण्यस्मरणाच्या वेळेस एक चांगलं स्मृतीस्थळ अर्थात समाधीस्थळ आपल्याला पाहावयास मिळेल असा शब्द त्यांनी या घाडगे परिवाराला आणि घाडगे महाराजांच्या भक्तांना दिलेला आहे. खरोखरच आज धावती भेट सुद्धा दादांनी देऊन महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरण स्मरणास हजेरी लावलेली आहे. भूमिपूजन
दादा शिंदे यांच्या हस्ते पार पडलेला आहे. आपण दृश्य पाहत आहात ते भूमिपूजनाचा समारंभ झालेला आहे. मनपूर्वक सुभाष घाटे महाराजांचं दर्शन स्थळाचं दर्शन घेताना आपण पाहत आहे. ते सुभाष घाटे महाराजांच्या परिवारातील एक घटक आहेत असं गोरक्षनाथ घाटगे महाराजांनी मंदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज दासोद महाराज सिद्धरामेश्वर महाराज या परंपरेतील आमदार साहेब आहेत. त्यामुळं इथं आल्यानंतर आपल्याला काय पाहिजे ते आपण न मागता आमदार साहेबांनीच देऊन टाकलं. पुन्हा एकदा आमदार साहेबांचा आभार व्यक्त करूया. मी आमदार साहेबांना विनंती करतो की 2 शब्द महाराजांच्या स्मृतीबद्दल आपण 2 शब्द बोलावे. सुभाष घाटगे महाराज यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा झालेला आहे. महाराष्ट्रातील असंख्य वारकरी संप्रदायातील लोक आज महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाला मोठ्या संख्येने हजर होते. महाराजांच्या कार्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत पोपट रोमन तात्या. परमपूज्य गुरुदेव रसाळ दादा, आमचं गाव कोळेवाडी, रसाळ महाराजांचं गाव कोळेवाडी आहे आणि कोळेवाडीमध्ये आमचंही गाव कोळेवाडी आहे आणि कोळेवाडीमध्ये त्यांचे काही साधक मंडळी होतो. परमपूज्य किसन महाराज घाटगे त्या कोळेवाडीतीलच होते आणि त्यांचे बंधू परमपूज्य सुभाष महाराज घाटगे कोळेवाडीमध्ये. किसन महाराजही अर्ध्या वयामध्ये पंढरपूरवरून घरी परतीच्या प्रवासामध्ये अपघात झाला त्यांचा 95 साली. 95 सालापासून परमपूज्य गुरुवर्य सुभाषजी महाराज घाटगे यांनी त्यांची पताका घेतली. इंचगिरी संप्रदायाचा पताका घेऊन तो भक्तीचा प्रवास पुढे चालू ठेवला होता. गुरुवर्य सुभाषजी महाराज एका मोठ्या केंद्र सरकारच्या हिंदुस्तान इन्स्टिट्यूट कंपनीमध्ये मोठा पगार होता, पण ती कंपनी तो पगार मिळणारा पगार त्यांनी काम सोडून दिलं आणि ह्या संप्रदायाची पताका पुढे चालवण्यासाठी भावाची जी इच्छा होती, परमपूज्य किसन महाराजांची इच्छा होती, ती इच्छा पुढे चालवण्यासाठी समाजकार्य करीत राहिले आणि समाजकार्य करीत राहिले असताना त्यांचंही भगवंताला तेही पाहवलं नाही. भगवंतांना त्यांनी परमपूज्य सुभाष महाराज घाटगे यांना 61व्या वर्षीच आपल्या जवळ घेऊन गेले, देवाज्ञा झाले आणि हा आजचा जो सोहळा आहे तो सोहळा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आहे, अर्थात वर्षश्राद्ध. आणि त्यानिमित्त महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून महान विद्वान आध्यात्मिक क्षेत्रातील मोठी मोठी मंडळी या ठिकाणी जमा झाले. तसेच आमदार खासदार काही मंडळी मंत्रिमंडळही या ठिकाणी मंत्री लोकही या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या पुष्पवृष्टीच्या कार्यक्रमाचा त्यांनी आनंद लुटला. आणि त्यानिमित्त आज आम्ही या ठिकाणी पोरके झालेलो आहोत. त्यांचा संप्रदाय जो आहे परमपूज्य सुभाष महाराज घाटगे यांचा जो संप्रदायातील जो काय पाठीमागचा परिवार आहे तो पोरका झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत गोरक्षनाथ महाराज घाटगे. रामकृष्णारी. खऱ्या अर्थाने महाराजांचं आकस्मिक जाणं यातूनच खऱ्या अर्थाने आमचा परिवार म्हणण्याचे संप्रदाय पूर्णपणे त्यांची भक्त म्हणजे अजून महाराज गेलेत असं कोणाला अजून वाटत नाही. आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन झाला म्हणजे ही वेळ आमच्याकडे येईल असं आम्हाला ध्यानामनात नव्हतं. खरं सांगायचं झालं तर आज महाराष्ट्रातून म्हणजे पुणे, मुंबई, विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातून, त्याच्यानंतर खानदेश विभागातून, कोकणातून बरेचसे भक्ती मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झाली होती. आम्ही सर्वजण महाराजांचे जे अनुयायी आहेत ते सर्वजण मिळून खऱ्या अर्थाने महाराजांचं उर्वरित कार्य पुढे घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. प्रातस्मरणीय समर्थ सेवाश्री किसन महाराज घाटगे यांचा जो कार्याचा ध्वज प्रातस्मरणीय गुरुदेव आदरणीय भाऊंनी जो खांद्यावरती घेतला आणि गेल्या 29 वर्षापासून आदरणीय भाऊंनी हा ध्वज उंच उंच आकाशाला नेऊन रोवला, अर्थात आकाशापर्यंत ती पताका घेऊन गेले महाराज. अक्षेत्र आनंदी ठिकाणी महाराजांनी असं सातारकर असतील आणि संप्रदायातील भक्त मंडळी असतील या सर्वांसाठी फार मोठा धर्मशाळेचं बांधकाम झालं. या ठिकाणी आज गोरगरिबांची मुलं आध्यात्मिक आणि शालेय शिक्षण घेत आहेत. त्याच पद्धतीने महाराजांनी सातारा जिल्ह्यामध्ये याच सेवासूर्य आश्रमामध्ये आज 4 एकरचा एवढा सुंदर असा मठ सेवासूर्य गुरुकुल असेल, आश्रम असेल, त्याची स्थापना महाराजांनी या ठिकाणी केली. आणि महाराजांनी विविध उपक्रम त्यांच्या 29 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराजांनी सुरू केले. आज आम्ही सर्व महाराजांचे अनुयायी मिळून महाराजांची जी सर्व सेवेची परंपरा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा आमचा हा मानस आहे. आज सर्वांनी आम्ही महाराजांच्या आज नाही म्हटलं तरी आज 5 ते 7 हजार महाराजांचे अनुयायी
आज पुण्यस्मरणाला या ठिकाणी आज उपस्थित होते. सर्वांनी मनोमनी सगळ्यांनी संकल्प घेतलेला आहे की महाराजांचं कार्य हे आमच्या सर्वांचं कार्य आहे. आज या ठिकाणी बिदालकर असतील, फलटणकर असतील, गुडशिवाडीकर असतील, ही सर्व मंडळी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, पुण्यावरून आलेली ही सर्व मंडळी मिळून महाराजांचं कार्य आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत. सेवासूर्य आश्रमाचे विविध कार्याच्या बाजू आहेत, उपक्रम आहेत. या ठिकाणी मुलांचं अनाथ आश्रम आहे, या ठिकाणी गुरुकुल आहे, शालेय संस्था आहेत, आध्यात्मिक विविध उपक्रम आहेत, नवे तर गोशाळेचे काही उपक्रम आहेत, सामाजिक उपक्रम आहेत. हे सर्व उपक्रम पुढे घेऊन जाण्याचा मानस आहे. आज महाराजांच्या स्मृती मंदिराचा तर या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. महाराष्ट्रातील सर्व महाराजांचे अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते आणि महाराजांच्या जे समाधी मंदिर आहे ते प्रातस्मरणीय सेवासूर्य किसन महाराज, प्रातस्मरणीय मूर्ती सुभाष महाराज या दोन्ही संत महात्म्याची मूर्ती, प्राणप्रतिष्ठा आणि समाधी या ठिकाणी आजपासून पायाभरणी झालेली आहे. या ठिकाणी आमचे आधारस्तंभ पाशीट आहेत, या ठिकाणी कदम साहेब. खूप छान असं या मंडळींच्या माध्यमातून हे मोठं मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे आणि आमचा संकल्प आहे की पुढच्या पुण्यस्मरणाच्या अगोदर तळाच्यारोहण आम्ही करणार आहोत. आम्ही अनुयायी म्हणून महाराजांचे सर्व संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रामकृष्ण. बरं, एक सांगा अजून एक की आत्ताच आपल्या कार्यक्रमाला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय आमदार महेश दादा शिंदे उपस्थित होते. महाराजांचं आणि त्यांचं नातं कसं आहे, म्हणजे केव्हापासून आहे ते नातं? ऍक्च्युली आदरणीय महेश दादा शिंदे ते आमचे गुरुबंधू आहेत. परंपरेने नात्याने आमचे गुरुबंधू लागतात की आमदार साहेबांचे जे गुरुदेव काळसिद्धेश्वर महाराज हे भाऊसाहेब महाराज परंपरेतील शिष्य परंपरा आहे. तसे महेश दादा आमचे गुरुबंधू लागतात आणि खास ते आज हे एक गुरुबंधूंच्या पुण्यस्मरणासाठी आदरणीय आमदार साहेब आलेले होते आणि एक आमदार म्हणून नाहीत तर एक गुरुबंधू म्हणून आश्रमाबरोबर संप्रदायावर त्यांचं नितांत प्रेम आहे. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून संप्रदायांचा त्यांचा आमचा ऋणानुबंध आहे आमदार साहेबांचा. आमदार ते नंतर झालेले आहेत पण पहिले ते उत्कृष्ट साधक आहेत. आमदार साहेब एक उत्कृष्ट भक्त आहेत आणि एक धर्मसेवक आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विविध संप्रदायांवरती आणि मठ मंदिरांवरती आदरणीय महेशजी शिंदे साहेबांचा बारकाईने लक्ष असतं की धर्म टिकला पाहिजे, संप्रदाय वाढले पाहिजेत, तरच देश सुरक्षित आणि चांगला राहील अशी त्यांची भूमिका आहे. सुभाष घाडगे महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेले होते. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. आपण दृश्य पाहता.